नमस्कार, माझं नाव आहे डॉक्टर पुरू धवन आणि आज या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत की आपण आपल्या किडनीला, आपल्या शरीराला आयुर्वेदिक औषधांनी कसे वाचवू शकता. घडतं असं की दर महिन्याला एखादा तरी पेशंट असा येतोच, जो आपल्या चुकांमुळे आपल्या किडनीला खराब करून घेतो. आणि जेव्हा आपण त्यांच्या मागील कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा अनेकदा त्यामागे एक कारण सापडतं. ते म्हणजे स्वतःच्या मर्जीने घेतलेल्या औषधांचा वापर. भारताबद्दल बोलायचं झालं तर भारताबाहेर कुठेही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणताही केमिस्ट तुम्हाला औषधं देऊ शकत नाही. पण भारतात काय होतं, की तुम्ही कोणतंही औषध सहजपणे तुमची तक्रार सांगून केमिस्टकडून घेऊ शकता. आणि डोकेदुखी ही एक सामान्य समस्या आहे. गुडघेदुखी ही एक सामान्य समस्या आहे. म्हणून जेव्हा कधी डोकं दुखतं या गुडघे दुखतायत, काम होत नाहीये, आम्ही असं म्हणतो की औषधं चालू आहे. माझ्या पायात औषधं द्या 2, माझ्या पाठीमध्ये वेदना होत आहे. मला औषधं द्या 2 तर तेही तुम्हाला औषधाची गोळी देतात. म्हणतात की त्यामुळे तुम्हाला आराम मिळतो आणि ते घेतल्यानंतर आरामही मिळतो. आता काय त्रास आहे? डोकेदुखी, गुडघेदुखी, पाठदुखी हे रोज होऊ लागतात. प्रत्येक दुसऱ्या दिवशी होऊ लागते आणि आपण काय करतो तेच औषधं पुन्हा घेतले. तेच तेच पुन्हा औषधं घेतले. जेव्हा आपण वर्षानुवर्षे अशी औषधे घेत असतो, ज्याचा अपाय आपल्याला माहीत नसतो, तेव्हा नकळत आपल्या किडनीवर त्याचा परिणाम होऊ लागतो. काही सॉल्ट असे आहेत जे किडनीला नुकसान पोहोचवण्यासाठी जगप्रसिद्ध आहे आणि ते बाहेरील देशांमध्ये मिळत नाहीत, पण भारतात ते सहज मिळतात. जसे डायक्लोफिनेक, तुम्ही डब्ल्यूफेनेक घेतात, ती वेदनेची गोळी घेतात. निमोसिल बाहेर बंद आहे. भारतात ती खूप सहज मिळते आणि आपण ती घेतो. यासोबतच खूप सारे असे अँटिबायोटिक आहेत जे देखील आपल्याला माहीत आहे की किडनीला नुकसान पोहोचवतात आणि त्यांना वाचवण्याचा मार्ग खूप सोपा आहे. सर्व अँटिबायोटिक जे मायसिनने संपतात, जसे एरिथ्रोमायसिन, सर्वमायसिन, एंडिंग असलेले अँटिबायोटिक देखील किडनीला नुकसान पोहोचवतात. तर जितकेही पेनकिलर आणि अँटिबायोटिक आहेत ते कधीही आपल्या मर्जीने विकत घेऊन खाऊ नका, कारण हे तुमच्या किडनीला नुकसान पोहोचवतात. आता प्रत्येकाची शरीर वेगवेगळी असते. पेशंट स्वतःला दुसऱ्या पेशंटशी तुलना करतो. ते म्हणतात की तो तर खात होता, त्याची किडनी खराब झाली नाही, माझी झाली. तर तुम्हाला समजून घेण्याची गरज आहे. प्रत्येक शरीर दुसऱ्या शरीरापेक्षा वेगळं असतं. तुम्हाला दूध पचतं, प्रत्येकाला दूध पचतं. नाही, तुम्हाला गहू पचतो, गहू पचतो नाही. तुम्हाला दहाची ॲलर्जी नाही, कोणाला दहाची ॲलर्जी असते किंवा पालन ॲलर्जी असते. तर प्रत्येकाची शरीर वेगळ्या प्रकारे काम करत असते. त्यामुळे जर ती औषधं इतर कोणाला नुकसान करत नाहीत, तर याचा अर्थ असा नाही की ती तुम्हाला नुकसान करणार नाहीत. आई, माझं म्हणणं समजलं का? तुम्हाला नेहमी जितकेही NS टी असतात आणि ती ठीक आहे, त्यांना घेण्यापासून टाळावं. प्रत्येक किमतीवर तुम्हाला तुमच्या आजारपणाचं समजून घ्यायचं आहे. तुम्हाला डोक्यात दुखतंय. डोकेदुखी का होत आहे हे महत्त्वाचं आहे. डोकेदुखी दाबणं म्हणजे तुमचं हेडेक होतंय. तर आधी बीपी चेक करा. सर्वात आधी किती येतंय ते पहा. जर होय, तर पीपी करून पहा. तुमचं हेडेक जर तुम्हाला हेडेक झालंय, तर साइडला करून पहा. जुना नंबर लावा. स्मार्ट वाटत नाही का? तर आपण काय करतो? आपण दुसरा मार्ग शोधतो. ते करू नका. तुम्हाला पाहायचं आहे की तुम्हाला डोकेदुखी का होत आहे. गॅसच्या कारणामुळे लोकांनी आपली किडनी खराब करून घेतली आहे. तुम्हाला गॅस होत असे, डोकं दुखत असे, गॅसचा उपचार न घेता फक्त दुखण्याचा उपचार घेणे सुरू केले आहे, आपली औषधे घेणे सुरू केले आणि किडनी खराब झाली. तर माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही कधीही लक्षणांवर उपचार करू नका. लक्षणांना कधीही दाबू नका. लक्षण हे एक सिग्नल असते जे आपल्याला सांगत असते की शरीराच्या आत काहीतरी चुकीचे चालू आहे. जर तुमच्या शरीरात काहीही चुकीचे होत असेल तर तुम्हाला तेथूनच ते ठीक करावे लागेल. आता बीपीमुळे डोकेदुखी होत असेल तर बीपी ठीक करा. डोकेदुखी ठीक करू नका. डोकेदुखी आपोआप ठीक होईल. तर तुम्हाला हे जे मेडिकलचे बेसिक्स असतात ते माहीत असायला हवे. कारण मला माझ्या शरीराची पूर्ण काळजी घ्यायची आहे. डॉक्टर चुकू शकतो. जर तुमच्याकडे थोडीशी माहिती असेल, तर तुम्ही डॉक्टरला चूक करण्यापासून थांबवू शकता. पेनकिलर आणि अँटिबायोटिक घेण्यापूर्वी विचारपूर्वक निर्णय घ्या. Googleवर खूप साऱ्या माहिती उपलब्ध असतात. जेव्हा एखादा डॉक्टर तुम्हाला काही औषधं लिहून देतो,
तेव्हा कृपया त्याची सुरक्षित डोस तपासा आणि त्याचे प्रतिकूल परिणाम काय होऊ शकतात ते पहा. कारण जेव्हा तुम्हाला लक्षणं दिसायला लागतात, तेव्हा डॉक्टरकडे जाणं आवश्यक असतं. त्यामुळे औषधं तितकीच घ्या जितकी डॉक्टर सांगतात. 5 दिवसच घ्या, 6वा दिवस नाही, कारण त्याचा तोटा होऊ शकतो. ते तुम्हाला औषधांसोबत काळजीपूर्वक वागण्यास देखील मदत करते. म्हणून मी आशा करतो की या व्हिडिओमुळे तुम्हाला बरेच काही समजले असेल. मी संपूर्ण यादी जी तुम्हाला औषधे घेऊ नये, ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तुम्ही ती संपूर्ण यादी डाउनलोड करून ठेवा. तुम्हाला भविष्यात मदत होईल की कोणती औषधे तुमच्या किडनीसाठी सुरक्षित आहेत आणि कोणती नाही. आता हे ऐकून मला तुमची निघण्याची परवानगी हवी आहे. पुढील व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत नमस्कार.